जय शिवराय मंडळीनू, तर ह्याला बोलतात स्क्रॅपर आणि हा स्क्रॅपर घेऊन आम्ही ह्या जागेवर करणार आहोत स्क्रॅपिंग। आणि स्क्रॅपिंग म्हणजे ही गंजलेली जागा आम्ही खरडणार आहोत आणि ह्या जागेला आम्ही करणार आहोत प्लेन आणि साफ। आणि ह्याला बोलतात सेफ्टी गॉगल, जो डोळ्यांवर लावल्यानंतर काम करताना डोळे सेफ राहतात। आणि हा आहे माझ्या शिपचा मित्र पवन आणि आम्ही दोघे मिळून करणार आहोत या जागेवर स्क्रॅपिंग। आता स्क्रॅपिंग आणि चिपिंग करायची म्हटली की सगळ्या गोष्टीची काळजी आणि सेफ्टी ही घ्यावीच लागते। मग मी सुद्धा हा मास्क लावून माझा अख्खा चेहरा कव्हर केला। थोडक्यात डाकू मंगलसिंग बनलो आणि लागलो स्क्रॅपिंगच्या कामाला। आणि हे बघा, अशा प्रकारे केली जाते स्क्रॅपिंग। जो गंजलेला भाग असतो तिथे ह्या लोखंडी स्क्रॅपरनी थोडा जोर देऊन खरडल्यानंतर तिथला रश निघून जातो आणि तो भाग प्लेन आणि साफ होतो। हा समोर एक छोटा लोखंडी टेबल होता, तर हा टेबल घेऊन त्यावर बसून काम करू लागलो, कारण बऱ्याच वेळापासून मी फक्त खाली पायांवर बसून स्क्रॅपिंग करत असल्यामुळे माझी पाठ दुखू लागली। आणि हा पवन बघा, आधी टंगळमंगळ करत होता, मी व्हिडिओ शूट करत आहे हे पाहिल्यावर अचानक त्याच्या अंगात शक्तिमान शिरला आणि आता बघा कसे आपले हात चालवत आहे। 3 ते 4 तासाच्या घासाघाशी नंतर म्हणजे स्क्रॅपिंग केल्यानंतर आम्ही दोघांनी बऱ्याच प्रमाणात स्क्रॅपिंग केली असून पूर्ण एरियाचं स्क्रॅपिंग संपलं आहे। आणि नंतर स्क्रॅपिंग केलेल्या एरियामध्ये पवन झाडू घेऊन तो एरिया साफ करू लागला। आणि फायनली झाडू मारून सगळा रस्ट आणि कचरा काढल्यानंतर हा स्क्रॅपिंगचा एरिया काही अशा प्रकारे दिसत असून नंतर आम्ही मारणार या एरियामध्ये पेंटचा फर्स्ट कोट, ज्याला प्रायमर असे म्हणतात। तर मंडळींनो, आजचं काम संपवलं, पण सुट्टी करायच्या अगोदर माऊला जेवण दिलं आणि मगच सुट्टी केली। आणि ही अशी असते आमच्या लोकांची समुद्री दुनिया।